त्याला आपलं माना. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देहीच माझी सत्य वाचा. तुम्ही माझे मी तुमचा आहे, तुमचा बाळ आहे, तुम्ही माझे आहात. कारण माऊली ज्ञानोबा म्हणतात ना, बालक बापाची ताटी रेगे बापताचे जीव लागे. तस त्यांना मुक्त केलं कृष्ण परमात्माने. आता कसं करायचं सत्यभामा, तुला सण होत आहे का? आता या 16,000 येणार कसं करायचं? ते म्हणजे करा लग्न उभा राहायचं. आणि कृष्ण परमात्म्याला उभा केलं आणि स्वतः सत्यभामेने किती जणीवर लग्न लावून दिलं? 16,100. सावधान. हा आले 16,000 तुमचे तांदूळ माझ्याकडे. लग्न आलं इकडून आले, पण हे लग्न झालेलं एक जणाला सणच झालं नाही. एक जणाला सण झाला नाही. कोणाला? कोणाला? नारद. आता आज वार कोणता आहे? शनिवार. पण मी देवीच्या भागवतात म्हणत असतोय, ढोलकी तुझी झांज तुझी तुंतुन माझ. पुन्हा पुन्हा आता वेळ संपला आपला. तर ते विण्यावाले जे होतं का ते गपचिपच बसाना. ह्याच्या घरी जाय, त्याच्या घरी जाय, त्याच्याकडे जाय, पत्रकाराकडे जाय. पत्रकार लगेच हा कुठं काय काय घडलं सांगा. 500 काढा, 200 काढा, 100 काढा. ते विण्यावाला म्हणलं 500 200 नाही, हे लिहून पटापट. मग त्या पत्रकाराने लिहून घेतलं. हा काय झालंय? 16,100. ऐका बापू, नारदाचं तर तिथंच विना खाली पडला. विना वाजवायचंच बंद झाले. जिजा आमलेकर, रोज बघायला तुम्ही इथे विना कुणाच्या गळ्यात आहे. डांगे म्हणून डांगे माळकरी नव्हते, आता माळकरी. विना ज्या दिवशी घ्यायचा त्या दिवशी माळकरी बनवले. ते म्हणले महाराज आयुष्यात आता कधी मी खाणार पिणार नाही. हे सत्यातलं ज्वलंत उदाहरण आहे चमत्कार कालचा. आणि सरस्वती प्रकट दिनाविषयी लेडीजचं कीर्तन आहे. यांना चाली वगैरे म्हणायला लावल्या. विना कुणाला घ्यायला लावायचा असा प्रश्न पडला. पण लगेच त्या मावशीकडे गेलो. म्हणलं मावशी विना तुम्ही घ्यायचा. मावशी म्हणल्या बरं मी घेते, काय हरकत नाही. करील ते काय, तुम्ही सर्वांना अधिकार आहे. सकळ अशी येते कलियुगी उद्धार. संगत चांगली करायची, पंगत चांगली भेटेल आणि 4 माणसात किंमत घडेल. ठीक आहे, लग्न वगैरे करून आले. पण त्या 3 वर्षी नारदाला कर्माच ना गेलं. मन लागना किर, मला बी गाणी येते बरं का थोडी थोडी. मन लागना किर फिरत वाऱ्यावर, माझ्या मनाला या काय करावं. येडू तुझ्यासाठी किती तळमळा, आंबा तुझ्यासाठी किती तळमळा. वेळ झालाय जास्त बरं का. हे कधीतरी म्हणून आपण एकदा देवी भागवत कथा करू. नाही चला उद्यापासून याला ठीक आहे. जिजा आहे उद्यापासून आहे. जिजा
दिवशी नारदांचं मनच लागना आणि त्या बी पॅनल मधले काही लोक आहेत आता बी कथा कीर्तनाला गेले त्यांचं मन तिथं लागत नाही. त्यांचं मन कोण कुणी टाळ घेतलाय, कोण कथा करायला, कोण कीर्तन करायला आणि कोण कोण लोक आले. तर बरं भजन म्हणत असं देवाकडे बघून, देव समोर बघून भजन म्हणा का समाज पुढे बघून? हा बापा साहेब देव ह्यांच्यामध्ये काय बघायचं? सर्व घटी देहादेही सूर्यप्रकाशक सतराजित राजा. बघा सूर्यनारायणचा आज निघाला विषय. हा बघा तुम्हाला नाही म्हणायचं हे माझी ह्या गावची पाहुणे, ती माझी त्या गावची पाहुणे, हे माझे चुलते, हे माझे आमका, माझे बाप, माझे पती, ह्यांच्यामध्ये देव बघायचा आहे. आणि भजन म्हणता असताना तुम्ही जर पुढे भजन करता असताना समाजामध्ये देव बघितला ना, आयुष्यात तुम्हाला कधी काय कमी पडणार नाही. पण आम्ही काय करतो, देवाला आवडेल असं भजन नाही, ह्या लोकांच्या माना हल्ल्या पाहिजेत. आता ही माना हल्ली नाहीत अशा, तुम्ही नुसते अशा हलवायला, मग मला बी येईल रेंज. तुम्ही आता माना फक्त अशा हलवा कशा? लगेच आरती, लगेच आरती करणार. कारण तुमच्या मानावर आमचे कीर्तन आहेत सध्या. तुम्ही नुसत्या मान अशा करायच्या. पण माझे एक दिवस कीर्तन परळीमध्ये कीर्तन होतं आणि एक जण माणूस असंच करायला, मी विठ्ठल विठ्ठल जे घेतलं जे विठ्ठल लगेच म्हणजे भैरवी तरी नाही म्हणलं. आता का म्हणजे त्यांची माणूस असेल? नाही म्हणले महाराज त्यांना पहिल्यापासूनच नाद आहे, ते कुणालाच चांगलं म्हणत नाही, कुणालाच चांगलं म्हणत नाही. मी म्हणलं मग कोणाला चांगलं? बरं त्यांचं तर कसं आहे म्हणजे महाराज त्यांची मानवी बघा ना कशी हलाली. म्हणून जीवनात साध्य दे. कृष्ण परमात्म्याचं लग्न झालेलं ह्याला सण व्हायना नारदाला. नाही म्हणलं आपलं तर लगीन झालंच नाही, चला मग त्याच्याकडे जाऊ एकदा. पण गेलो तिथं नारायण नारायण, 4-5 जणी बसलेल्या आणि बाकीचे इकडे तिकडे बसलेल्या. कृष्णाने सांगितलं, नुसतं फुनवलं, मोठ्याने बोलावं लागलं नाही. काय काय जणांच्या घरी मोठ्याने बोलावं लागते असं तसं, पण कृष्णाने असं केलं. साधू संत आले तर नुसतं असं केलं. बिचाऱ्या बाकीच्या उठून गेल्या. देवशी नारद म्हणजे कम लावलं उठून तुम्ही? नाही म्हणजे साधू संत येते घरा आणि पुढचे दरवाजे तुम्हीच म्हणालात का बंद करा? मला म्हणायचं होतं तुम्हीच म्हणत सर्वजण. साधू संत येते घरा आता उघडे माय योग असा. बर 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 कसं काय येणं केलं दिवसात? काही नाही. बर तुम्हाला 16,160 बायका आहेत हा, बोलतील किती किलो लागत आहे? बाजाराला गेल्या, दिंडोरीला बाजाराला गेल्या मिरच्या किती आणतात? बरं बरं कणिक किती लागते? म्हणजे कणिक, मिरच्यान, तेलन, गोड तेलन, खोबऱ्याचं तेल किती लागत आहे हे तुम्ही मला कमून विचारायला? कारण तुमच्या आमच्या डोक्यात तेच विषय. कसा प्रपंच आहे, कसा संसार आहे, कसा प्रपंच आहे आणि कसा धकत आहे प्रपंच. पण अनुभव घेतलाय हा बघा. काही नसू द्या, इथं कॉप्या करून राहिले बिचारी माय मावली लोक काही इथं बघा. आणि दिवसभर डबे फिबे बनवतात लोकांची, सुई घे पोत घे म्हणते त्यांनी येऊन राहतात. हाय का त्यांना जमीन जायदाद? मग आज आपल्याला इकडे असून सुद्धा का समाधान नाही, का शांतता नाही? काहीच नाही. मग बाबा ओ कृष्णाजी तुमचं इतकं कसं काय चालतंय आणि इतक्याच तुम्ही कसं काय सांभाळ करतात, किती किती लागत आहे म्हणजे तुम्हाला? मग तुमच्या घरात 16,108 बेलन, 16,108 तवी, 16,108 कोलपट, 16,108 ते 16 नका मावा होईल जीव गोळा. मग काय म्हणणं तुमचं? कसं काय चालतं तुमचं? काय म्हणणं सांगावं देवर्षी नारद? अवकच माझं म्हणणं आहे आता 40-50 वर्ष झाले तर मला लगीनच करायचे. म्हणजे कसं काय तुमचा एवढा मोठा 16 बघितला आणि मला सुद्धा कर्माच ना गेलंय, मला लगीनच करायचे. म्हणजे तसं नाही, आता दुसरं काय सांगा. पण आता कोण देईल म्हणजे मला? एखादी द्या ना तुमच्यापैकीच. हा कृष्ण म्हणजे तू दुसरं काही बी मागाय पाहिजे होतंच गडे, पण माझ्यापासून. म्हणून देवाच्या दरबारातली वस्तू तुम्ही कोणती बी आणा, कितीतरी आपलं नुकसान होईल. देवासाठी जमवलेला निधी कधीच प्रपंचात वापरायचा नाही, तो देवालाच वापरायचा आहे. म्हणून इथं उद्याच्याला आता नियोजनला गेला तर देवाचंच कार्य देवच सिद्धीला नेतोय. योग असा. बरं जा म्हणले आता तुमचं संतांचं मन नाराज करा, जा कोण्या घरी मी नाही ते बघा. त्याच्या घरी जाय, त्याच्या घरी जाय, त्याच्या घरी सत्यभामीच्या घरी गेलो. सत्यभामीला म्हणलं तुला पती किती जन्मात भेटा वाटत ते? 6 जन्मात. मग ही म्हणजे माझ्या चपला चल.
मोठी महाभारतात कथा आहे ती. विषय संपला. शेवटी कुठे भेटले नाही. देवर्षी नारद आले वापस. देवा कुठे रीता नाही ठाव उरला. मग काय करायचं? मला लगीन करायचे. म्हणजे जा इथं डोह आहे, त्या डोहामध्ये उडी टाका आणि परत या. त्या डोहात तिने उडी टाकली. नारदाची नारदीन झाले आणि नारद चुकला चाळा. बऱ्याच जणांचं भजन का बंद होत आहे? त्याचं कारण आहे का? नका तुम्ही हे देव करू. येऊ द्या सर्वाला, घेऊ द्या टाळ, घेऊ द्या भजन करू द्या. येड वाकडा त्यांनी अभंग म्हणू द्या. चुकला असेल मध्ये एखादं चरण चुकू द्या, पण खोड्या त्यांच्या काढू नका. तुम्हाला भेटत नाही पुण्य. म्हणून त्यांच्या जे चुका काढतं का लोकांच्या, त्याच्या आयुष्यात कधी पुण्य त्याच्या घरात नसते. या चुका काढायला आपण एवढे तत्वज्ञान आहेत का? काय पाहता एकाची का गुणदोष मज काय ऊन येते अशी तुकोबाराय म्हणतात. माझ्याकडे काय ऊन आहे का लोकांचे गुणदोष बघायला? म्हणून तुकोबाराय म्हणाचे गुणदोष पाहू नका कुणाचे. शेवटी नारदाची नारदीन झाली, वापस आले. पुन्हा एकदा कृष्ण परमात्म्याचीच मुलं, त्यांच्याच घरातली लेकर त्यांना तर ऐकायला गेले. ऐका सज्जनो, आपल्याच घरातले लेकर आपलं ऐकत नाहीत. त्या दिवशी कृष्ण परमात्म्याने ठरवलं आता काहीतरी नियोजन करायचं. पण एक दिवस मात्र सांबाला साडी नेसवली. सांबाला साडी नेसवून 2-4 जण गेले एका साधू महात्म्याच्या जवळ आणि विचारलं, अ साधू महाराज, या मुलीला मुलगा होईल का मुलगी होईल? त्यांनी बघितलं, म्हणजे मुलगी तर नाही. अजापाच्या पण श्वासावतेने आपलं बोट ठेवलं, श्वासावर बोट ठेवून गोल केलं की मुलगी नाही, सोंग केलं. या चिंध्या वाढवण्या वाढविलीसे पोट. पण साधू महात्म्याने कृष्णाचं ध्यान केलं. देवा काय माझ्या पुढे पाठवले हो? तुम्ही जे ते बोलताल ते खरं होईल. आता बोला तुम्ही. माझ्या जवळचे असले म्हणून काय झालं? बोला. परत एक जण त्यांच्यापैकी उठलं. एक जण, डोळे झाकून काय चाललंय तुमचं? काय चालू तुमच्या हाताचे हालचाल? का दिसते महाराज आहेत तुम्ही? म्हणजे मग काय सांगा, या मुलीला मुलगा होईल का मुलगी होईल? साधूच्या मुखातून वाक्य निघालं, मुसळ मुसळ होईल. मग तिथून पुढे पळायला लागले. इतके पळाले. शेवटी ते मुसळच झालं. मुसळ पडलं आणि त्या मुसळाचे भुगा करून तुकडे करून समुद्रात नेऊन टाकायचे होते. पण योग असं झालं, त्या मुसळाचा तुकडा त्या समुद्राच्या कडाला पडला. त्याचं झालं लवाळ. बाकीचे केलेलं एका माशाने गिळला तुकडा आणि तो माशाने तुकडा गिळला. एका व्याधाने पकडला आणि त्या व्याधाचा मासा कोणतरी विकत घेतला. तो व्याध ज्याने राम अवतारामध्ये वालीला बाण मारला होता, त्याचा बदला ही आता वेळ आली. भोगतन घडे. मग त्या बाणाचा त्या तुकड्यापासून, मुसळाच्या तुकड्यापासून एक बाणाला टोक बनवलं आणि तो तिकडे कृष्ण परमात्म्याने ठरवलं आता वेळ आलेली, चला आता सर्व घरादाराचा त्याग करा. आणि कृष्ण परमात्मा घरादाराचा त्याग करून निघाले. तेवढ्यात त्यांचे भक्त उद्धवजी समोर आले. उद्धवजी म्हणतात, कुठे चाललात? कृष्णाने सांगितलं, या मृत्यू लोकातलं कार्य आपलं संपलंय, आता जायचंय. पण तुम्ही हे भागवत आहे, तुम्ही आहात, रूप आहात. उद्धवा, मला जर बघायचं असेल तर या भागवतात बघा. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. गीतेवेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण, खचित कळी जन्म मरण. शेवटी उद्धवजी म्हणले, मग आता काय करू? उद्धवजी, आता जाता जाता संदेश देतोय, आता एक काम करा. हे भागवत मैत्री ऋषीला सांगा, व्यासांना सांगा, ब्रह्मदेवाला सांगा, देवर्षी नारदाला सांगा आणि पुन्हा राजा परीक्षितीला सांगा. हे शुकांच्या हातून राजा परीक्षितीकडे आहे आणि परीक्षितीपासून तुमच्या आमच्याकडे सर्वाला ते भागवत आलेलं आहे. आणि ते उद्धवजीला सांगितलं आणि एक तिकडून असा सुई करून बाण आला आणि कृष्ण परमात्मा असे बसलेले. असा गुडघा, एक डावा गुडघा असणारा उंच केलाय आणि त्या गुडघ्यावर हा उजवा पाय टाकलाय. तिकडं त्या व्याधाला वाटलं हरणाचं काही कान दिसायलाय, पाय दिसला म्हणजे कानासारखं दिसायलंय. त्यांनी तिकडून बाण सोडला आणि तो बाण माझ्या कृष्ण परमात्म्याला लागला. राजा परीक्षिती रडतात. सुखदेव भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी, माझ्या परमात्म्याच्या पायाला तो बाण लागला. कर्म रेषा टळेना, कर्म रेषा टळेना,
कर्मरेषा टळेना बांध लागला जग जीवना. पत्रकार, ही कर्मरेषा कुणाला टळत नाही. देवाला चुकलं नाही तर तुमच्या माझ्या साथ्याला काय चुकेल. काल एक वाक्य ऐकायला भेटलं जिजा तुमच्यासारख्या महात्म्याकडून. मी काल निघालतो, मला गंगापूरला जायचं. काय लोर आली, आरती झाल्याच मी निघालो. कोणीच काहीच मला बोललं नाही, कोणीच काय बोललं नाही. पण माझं मीच निघालो. पुन्हा एक जणांचं मला हे आडवी मंडळी आली, बरीच जण आली. म्हणजे महाराज कुठे चालत? म्हणजे कुठे नाही, गाणगापूरला चालत. मला बोलायचं नव्हतं ना, मौन धारण करायचं होतं. पण मला उचलून आणलं. कर्मरेषा टळेना बांध लागा जगना. मला एक जण एकच वाक्य तेवढ्या गर्दीमध्ये ऐकायला भेटलं. राजा रावणाने सीतामातेला जरी नेलेलं होतं, मुलगी म्हणून नेलेलं होतं, पण काही विदूषक लोकांनी, काही अविचारी लोकांनी शेवटी रामायण पूर्ण घडलं. रावण गेला, सीतामाता आल्या, पण त्या सीतामातेला देवाच्या पत्नीला नांदू दिलं नाही. पत्नीला शेवटी एक जण म्हणला, इतक्या दिवस रामाच्या दरबारात काय रामाने तिचा स्वीकार केला. एवढंच वाक्य रामाच्या कानावर गेलं, आणि कानावर गेल्यामुळे पुन्हा रामाच्या कानावर गेलेलं वाक्य राम म्हणले, सीताबाई आपल्यात असं झालंय, मला तर नियम सांभाळायचे, काय करू? सीतामाता म्हणजे तुम्ही म्हणतात तसं उचललं आणि वनात परत सीतामातेला नेऊन सोडायची वेळ आली. तर मला तुमच्या माझ्यावर जर दुःख आले ना, इथून पुढे आता कधी सांगू नका. काल एवढ्या गर्दीत वाक्य एक जेव्हाकडून मला ऐकायला मिळालं, मी त्यांना गुरुच मानतोय. जो घेतला जयाचा गुण, तो गुरु केला मी जाण. गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिशे. माझा परमात्मा गेला. शुभदेव भगवान सांगतात, राजा 7 दिवस संपले, चल आता येतो. राजा परीक्षित म्हणतात, थांबा, तसं नाही जायचं. मग मला पूजा करू द्या. पूजा म्हणून तेव्हापासून पूजेचा मान आहे. त्या आष्टीकडे खंडोबाची कथा करत होतो. कितीतरी लोक आम्हाला घरी घेऊन जायचे आणि पूजा करायची. महाराज बसा, गंध लावून पूजा करायची. म्हणून मी काल सुद्धा म्हणलं, 5 सवासनी या आणि मला गंध लावा. पूजेचं महत्व राजा परीक्षितीला कळालं. पूजेचं महत्व तुम्हाला मला कळालं. पूजेचं कितकं महत्व महाराज. पूजोने देव पाहिजे, पेरुनी शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घेजे अतिथीचा. पूजा केल्याशिवाय देवाचं महत्व कळत नाही, पेरल्याशिवाय शेतात उगवत नाही, आणि विरोधकाच्या घरचा प्रसाद घेतल्याशिवाय देव तुम्ही आहेत कळत नाही. ज्यांचं तुमचं आपलं भांडण कोणाचं झालं असेल, बिंदास त्यांच्या घरी जाऊन प्रसाद घ्या. नाही बोलवलं तरी जा, पण त्यांच्या घरचा प्रसाद घ्या. तेव्हा तुम्ही खरे परमार्थिक आहेत. तोपर्यंत तुम्ही परमार्थिक नाही. नाही मी त्यांच्या घरी कसा जाऊन, त्यांच्या इथलं कसं पाणी पिऊन, त्यांच्या इथलं चहा पाणी कसा घेऊन, त्यांच्या इथं असं कसं काय घेऊन, म्हणजे तू परमार्थाच्या लायकीचा नाहीस रे बाबा. तुझ्या अंतकरणात द्वेष मत्सर आहे ना, असू द्या, कोण्याही समाजाची असू द्या. येणाऱ्या पौर्णिमेपासून मधुकरी मागून खायचे ठरलेले आहे. गाणगापूरमध्ये दत्त महाराज अनुषयाकडे जातात ना, इथं जे पंगत घालतात ना, मागच्या गुरुपौर्णिमेला सुद्धा आमच्या बंधुराजला संजयला सांगितलं, मला मधुकरी वाढली. पौर्णिमेला तुम्ही सुद्धा मधुकरी मागून खात जा महाराज. काय महत्व असते त्याचं महत्व तुमच्या जीवनात कळाल्याशिवाय राहायचं नाही. एवढं माझ्या दत्ताचं महत्व आहे महाराज. मी आज जी कथा तुमच्या पुढे करतोय, हे मधुकरीची ताकद आहे, भिक्षा मागितल्याची ताकद आहे. अशी ही ताकद तुम्हा सर्व सज्जनांना प्राप्त व्हावं, येणाऱ्या तुमच्या जीवनातल्या सर्व संकट निघून जावं, आणि दत्त महाराजांचा अनुभव, ज्ञान सरस्वती मातेचा पांडुरंगाचा अनुभव तुमच्या जीवनात प्राप्त हो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. मग राजा परीक्षितीने पूजा केली आणि शुभदेव भगवान परमात्मा गेले. इकडून तो साप येतोय. आता साप तर नाही, साप उतरवणारा एक जीव होता. त्या ब्राह्मण सांगितलं, कुठे चाललात? म्हणजे राजाला साप चालणाऱ्या मी विष वितरितो. म्हणजे एक काम करा, हे धरा तुम्हाला दक्षिणा, जा वापस तुम्ही. आणि त्या ब्राह्मणाचं रूप धारण करून तो तिथवर आला सर्प, आणि तिथं आल्यानंतर तो साप झाला. राजाला दंश करण्याच्या अगोदर राजा परीक्षिती
याच्यात विलीन झाले, मोक्षाला प्राप्त झाले, मोक्ष प्राप्त झाला त्यांना. आणि वायाला लाकडाला जसं तोडावर पुराणीने तसं तो साप चावू लागला पण उपयोग झाला नाही. राजा परिस्थितीचा उद्धार झाला तसा तुमचा माझा सर्वांचा उद्धार व्हावा याकरता निर्मळ मनाने शुद्ध अंतकरणाने मतभेद डोक्यातले जातपात काढून भक्ती मार्गाला लागा. निश्चित देव तुमच्या घरात पाणी भरल्याशिवाय नातांच्या घरी इतक्या दिवस पाणी भरलंय तर तुमच्या माझ्या घरी का भरणार नाही असा हा परमात्माचे साधन आहे. म्हणून या दिंद्रोड भूमीमध्ये या दिंद्रोडची मातीत गुण एवढा आहे की आलेले सर्व जीवात्म्याचा आदर करणं काम या दिंद्रोडकरांचं आहे. आणि त्यांच्यापोटी माझा जन्म तुमचा सर्वांचा आशीर्वाद. आज या आमदा या भूमीतून सुद्धा काही वैष्णव या ठिकाणी आलेले आहेत. तर आरतीसाठी नाना आरतीसाठी या ठिकाणी कुणाला तरी आरतीचे यजमान समोर या. आरतीचे यजमान समोर या. ज्ञानेश कोण आले का तुम्ही बाहेरचे कडचं? हा हो तुम्ही बी आरती घ्या. आरतीसाठी या. झालेली सेवा ईश्वर चरणी परत नारदाच्या का दिवस सांगेल. त्या ताईना काही अडचणीमुळे त्या 2 दिवस येऊ शकल्या नाहीत पण पुढे 3 वर्षे कथा करणार आहेत त्या. ही 1 वर्ष झालं पण पुढच्या वर्षी त्यांनी स्पष्ट सांगितलंय महाराज थोडा अलीकडे घ्या कार्यक्रम. म्हणलं ठीक आहे 1 महिन्याने अलीकडे कार्यक्रम घेतला जाईल आणि तुम्हीच सेवा करणार आहे. माय मावल्या हो तुम्ही सेवा करणार आहे भाविकांनो तुम्ही सेवा करणार आहे. मी फक्त निमित्ताला आहे. फक्त आता इथून पुढे एक वाक्य बोलू नका. उद्धव महाराजाचा सप्ताह कोणाचा म्हणायचंय? आपल्या सर्वांचा आहे. आणि आणखी एक अनुभव पंढरपूरला जात असताना ज्यांचे भाऊ 2 गोष्टी इथं बोलून दाखवा. तुमच्या जीवनात काय फरक प्राप्त झालंय? पंढरची वारी करायला तसं काय काय तुमच्या जीवनातलं द्या माईक यांच्याकडे. माईक द्या त्यांच्याकडे. नाही ते कशी बोलते तुम्हाला अनुभव आला? 2 गोष्टी फक्त बोला. दिंडीत गेल्यापासून तुमचं चांगलं झालं का वाईट झालं तेवढं सांगा. उभा राहा तिथं. ना आरतीला आले का? बोला ना पुढे. दिंडीत आल्यापासून काय प्राप्त झालं तेवढं सांगा फक्त. काय वाटवं झालं की चांगलं झालं? आता जिजाई बोलणार आहे 2 शब्द तुम्ही झालं की हा. दिंडीत गेल्यापासून माझं एकदम नंबर चला आरतीसाठी चांगलं झालं. वाईट असल्याचा माणूस काहीच नव्हते. नंबर 1 काम झालं. सांग ठेवा.